15 कोटी रुपयाचा मुद्देमाल 15 कोटी रुपयाचा मुद्देमाल पकडलेला आहे। मी अन्न व भेसळ विभागाच्या असणाऱ्या प्रमुखांचं इथं या निमित्तानं कौतुक करतो। एफडीए चे वरिष्ठ अधिकारी बदलल्यावरच हे सगळं समोर येत आहे। हे काय आहे, याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत एफडी वर कोण नव्हतं का? अधिकारी बदललेत, कायदा बाकी जो पूर्वीचा आहे तोच, फक्त त्याची अंमलबजावणी। म्हणून आता जे काही नव्यानं जी गती या विभागाने घेतलेली आहे ही अशाच पद्धतीनं पुढे राहील। अध्यक्ष महोदय धन्यवाद। माझे लक्षवेधी क्रमांक 7 लक्षवेधी क्रमांक 7 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, माझे बंधुमित्र आदरणीय हेमंतजी रासने साहेब आज ज्ञानोबांच्या पालखीच्या स्वागताला पुण्याला गेल्यामुळं त्यांनी मला व्यक्तिगतरित्या ह्या लक्षवेधीमध्ये त्यांची जी मतं आहेत की जी आहे लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहेत ती आपल्या मार्फत सभागृहासमोर मांडण्याच्या संदर्भातली विनंती केलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा अत्यंत गंभीर विषय आहे। खरं म्हणजे अन्न व भेसळ विभाग जो आपला आहे त्या अन्न व भेसळ विभागाचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी कालच म्हणजे आजच पेपरमध्ये आपण लोकसत्तेमध्ये वाचलेलं आहे की अनेक वर्ष चालणारा जो के रुस्तम जी ब्रँड आहे त्या ब्रँडवरती सुद्धा धाड टाकून तिथं असणारे काही सदोष अशा पद्धतीचे त्यांना पदार्थ मिळाले। त्यांच्या संदर्भातली जी काही बंदी घालण्याची प्रक्रिया ती त्यांनी तातडीनं केली। आज तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं अध्यक्ष महोदय की दुधाचे भाव गगनाला भिडलेले आहेत। त्याचं कारण आहे ही भेसळ करणारी जी टोळी आहे त्या टोळीच्या पाठीमागं अन्न व भेसळ विभाग जो आहे तो अत्यंत कसोशीनं लागलेला आहे। पण त्याचबरोबर इथं या निमित्तानं अध्यक्ष महोदय मला सांगणं गरजेचं आहे मंत्री महोदय आपल्याला की पनवेल असेल, खेड असेल, त्याचबरोबर आपला असणारा सगळा महाड तालुका असेल, या असणाऱ्या विभागामध्ये एक अत्यंत सुनियोजित पद्धतीनं आमरसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ ॲडिटिव्स टाकून त्या आमरसाच्या असणाऱ्या कंटॅमिनेशनच्या माध्यमातून ॲडल्ट्रेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या पद्धतीनं सामान्य असणारा जो आपला ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या जीविताशी खेळण्याच्या संदर्भातला एक दुर्दैवी प्रकार मधल्या काळामध्ये निदर्शनास आलेला आहे। या संदर्भात साहेब रक्षक प्रतिष्ठान जे आहे त्या रक्षक प्रतिष्ठाननं ह्या संदर्भात आपले जे अन्न व भेसळ अधिकारी आहेत त्यांच्यासमोर ही परिस्थिती अवगत केल्यानंतर त्या असणाऱ्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीनं कारवाई जी व्हायला पाहिजे ती झालेली नाही। पॉइंटेड प्रश्न माझे असे आहेत की ह्या संदर्भात मावळ, खेड, पनवेल परिसरात केमिकल, कृत्रिम रंग व फ्लेवरचा वापर करून मानवी आरोग्यास घातक बनावट आंबारस विक्री होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे। खरे आहे का? एक, सामाजिक संस्था रक्षण प्रतिष्ठान यांनी लेखी तक्रारी, पुरावे आणि माहिती सादर करून सुद्धा प्रभावी कारवाई का करण्यात आली नाही? तिसरं साहेब, यामध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी जे आहेत अक्रम अब्दुल सद्दाम यांच्या विरोधात कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? त्यांच्या अटक करण्याबाबत काय कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर की ह्या संदर्भात जे आपले अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी आहेत की जे दोषी अधिकारी आहेत की ज्यांनी गलथानपणा केलेला आहे, ज्यांनी चालढकल केलेली आहे, त्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, फौजदारी कारवाईच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, एक महत्त्वाचा विषय आहे अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा विषय बाकीच्या लक्षवेधी पेंडिंग ठेवायचे का? अध्यक्ष महोदय 15 कोटी रुपयाचा मुद्देमाल 15 कोटी रुपयाचा मुद्देमाल पकडलेला आहे। मी अन्न व भेसळ विभागाच्या असणाऱ्या प्रमुखांचं इथं या निमित्तानं कौतुक करतो की त्यांनी जी धडाकेबाज कारवाई केलेली आहे आपण इथं बसलेल्या वरती असेल, भेसळीच्या असणाऱ्या दुधाच्या असणाऱ्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या कार्टेलच्या वरती असेल। आज माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या संदर्भात माझे 2 आणखीन पॉइंटेड प्रश्न आहेत। जीआय मानांकन आज आपलं हापूस आंब्याचं धोक्यात आलेलं आहे। ह्याच्यामुळं जीआय मानांकनाच्या संदर्भातली असणारी जी उंची आहे ती आपण अबाधित राखणार का? आणि माझी एक विनंती आपल्याकडे एक मिनिट अध्यक्ष महोदय की ह्यामध्ये आमरसासाठी QR ट्रेसेबिलिटीची व्यवस्था आपण लागू करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे। राज्यातील मावळ, खेड आणि पनवेल परिसरात केमिकल, कृत्रिम रंग व फ्लेवरचा वापर करून मानवी जीवनाला आरोग्यास म्हणजे घातक असा बनावट आंबारस त्या ठिकाणी केला जात होता। त्याची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मद एकरामुल्ला उर्फ अक्रम ज्यूस कारखाना उर्से तालुका मावळ इथं 7/4/26 त्या ठिकाणी विभागानं जी रेड केली त्याच प्राप्त गोपनीय माहितीनुसार
तपासणी दरम्यान मँगो पल्प्स निर्मितीसाठी साखर, गाईचे दूध तसेच टार्टाझिंग सनसेट येलो युक्त केसरी कलर लिक्विडचा सोल्युशन याची भेसळ त्या ठिकाणी आढळून आली. 6 नमुने त्या ठिकाणी घेण्यात आले विश्लेषणासाठी. एकूण 3.282.9 किलोग्रॅम लिटर साठा हा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला. या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांची टाळाटाळ चालू आहे. टाळाटाळ वगैरे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी होत नाही आहे. जर तसं त्यांना दिलेला जो काही मुदत जी पिरियड असतो का विश्लेषणाला गेल्यानंतर त्याचा अहवाल यायला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर आता 23 तारखेपर्यंत त्यांच्यावरची जे काही अहवाल येईल त्या अहवालानुसार त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. होत नाही आहे असं मंत्री महोदय म्हणतायत, परंतु FDAचे वरिष्ठ अधिकारी बदलल्यावरच हे सगळं समोर येत आहे. हे काय आहे, याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत FDAवर कोण नव्हतं का? अध्यक्ष महोदय 12 महिने सरसकट आपल्याही गावात आमच्याही शहरात 12 महिने सरसकट आमरस मिळतो, 12ही महिने मिळतो. अध्यक्ष महोदय आंब्याची किंमत 1200-1500 रुपये डझन असते, तेव्हा आमरस 300 रुपये किलो दिला जातोय. आपल्याला कळत नाही का मंत्री महोदय? आपल्या अधिकाऱ्यांना कळत नाही. आणि म्हणून तिथे वरिष्ठ अधिकारी आले जे बदलले, त्यामुळे हे येत आहे. आता आपण याचा पुढे या नॅचरल फ्रूटच्या नावाने असे आमरस किंवा बाकीचे विषय विकले जात असतील त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या कारवाई करणार आहात, किंवा एक ऑनलाईन नंबर आपण जाहीर करा, किंवा तुमच्या लॅबोरेटरी प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज लावा, तुमच्या उपनगरामध्ये शहरामध्ये लॅबोरेटरी लावा, जिथे जाऊन आम्ही चेकिंगला देऊ शकतो. तुमच्या लॅबोरेटरीचे पत्ते कोणाला माहीत नाही, तुमच्या अधिकाऱ्यांचे नंबर कोणाला माहीत नाही, ऑफिस कुठे आहे ते माहीत नाही. सरसकट महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नाही, लोकांना कळेल त्या दृष्टिकोनातून आपण FDAच्या लॅबोरेटरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रशासनिक जिल्ह्यामध्ये फुल अपडेट लॅबोरेटरी आपण प्रस्थापित करणार का, आणि करणार तर किती वेळात करणार? मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सागर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे का अधिकारी बदलल्यानंतरच कार्यवाही कशी सुरू झाली, तर त्या संदर्भात आता आपण सगळेजण राज्यभरात चाललेली जी प्रक्रिया आहे, कारण अधिकारी बदललेत, कायदा बाकी जो पूर्वीचा आहे तोच फक्त त्याची अंमलबजावणी आणि थोडंसं मनुष्यबळाचा अभाव आम्ही नेहमीच सांगत असतो, त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होत होता. म्हणून आता जे काही नव्यानं जी गती या विभागाने घेतलेली आहे ही अशाच पद्धतीनं पुढं राहील. आपण सांगितल्याप्रमाणे ज्या काही कंप्लेंट्स किंवा नाही जिल्ह्यात रिपोर्टिंगसाठीची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. टोल फ्री नंबरवरचं सुद्धा सागर साहेब मी एक सभागृहाला अवगत करतो का जिथं टोल फ्री नंबरला 100-200 कंप्लेंट येत होत्या त्या हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी वाढल्यात. निश्चित त्याचा निपटारा केला जाईल. अरे झालं, त्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना. नाही मला नाही हा मला सांगा, साहेबांनी आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलं की ह्या संदर्भातली पडताळणी चालू आहे. साहेब तिथं सरळ तुम्हाला अवैध अशा पद्धतीचे पदार्थ सापडलेले आहेत, तुम्ही स्थळ पंचनामा करा ना. तुम्ही त्यांना त्या संदर्भातली फौजदारी संहितेमध्ये त्यांना अडकवा, तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्या संबंधित आरोपींच्यावर. 15-15, 20-20 कोटी रुपयाची अशा पद्धतीची अवैध सामग्री तुम्ही घेऊन फिरता, या संदर्भात काय कारवाई करणार आहे आपण? मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदस्यांच्या भावना लक्षात घेता अगदी खरं आहे, परंतु त्याला शेवटी नियमावली ठरलेली आहे. 59 प्रमाणे त्याची जी काही रेफरल लॅबकडून जे टेस्ट होणं अपेक्षित असतात त्याला 1 महिन्याचा कालावधी असतो. 1 महिन्याचा कालावधी आता संपतोय नाही, त्यानंतर त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 8 श्री चंद्रकांत नवघरे.